तुम्ही एवढ्या वर्ष चंदूभाईंसोबत होते. अचानक असं काय घडलं की तुम्ही आज त्यांच्या विरोधात उभे आहेत? माझ्या परिसरात अटॅचमुळे भैयासाहेबांनी मला ज्या वॉर्डमधून आधी हरले होते तरी तुम्ही परत त्याच्यातच का गेले? मला तिथले प्रश्न माहिती आहे, तिथले लोक माहिती आहेत, त्या अडीअडचणी माहिती आहेत. तर तुमची यावर्षी अशी काय स्ट्रॅटेजी जी तुम्ही मागच्या वर्षी नव्हती लावली की ती स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही हा इलेक्शन जिंकणारच? नमस्कार काका, मी तुम्हाला डायरेक्ट कठीण प्रश्न विचारतो. पहिलाच प्रश्न की तुम्ही एवढ्या वर्ष चंदूभाईंसोबत होते, अचानक असं काय घडलं की तुम्ही आज त्यांच्या विरोधात उभे आहेत? सर्वप्रथम मी बोल इमेजच्या सर्व टीमच्या मनापासून धन्यवाद देतो की मला माझे मत मांडायची संधी दिली. त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मी आभार मानतो. मी गेल्या निवडणुकीत 2017 निवडणुकीत भैयासाहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती. ती जी उमेदवारी मला मिळाली, माझ्या कुठलाही राजकीय वारसा नसताना मी लोकांमध्ये जाऊन कामं करतो, अर्ध्या रात्री फोन उचलतो आणि डायरेक्ट त्या परिसरातील माझा जो परिसर आहे प्रभाग 19, मागे 18 होता, आता 19 झाला आहे, सर्व कामगार लोक आहेत. तर माझी थेट अजत त्या लोकांच्या घराशी आहे. माझा मोबाईल नंबर सर्वांशी आहे. तो सकाळी 8 वाजता घरून निघतो, तो रात्री 7 वाजता घरी येतो. त्याला काहीही काम असो, कुठलंही काम असो, नगरपालिका असो, सिव्हिल असो, पोलीस स्टेशन असो, त्याला एकमेव माणूस आठवतो, तो हिरालाल चौधरी. मला हिरूभाऊ म्हणून ओळखतात. आणि त्यांची कामं मी त्यांना न बोलवता केलेली कामं त्याला सांगून देतो, तुझ्या घरी तो कागद येईल, चिंता करू नको, माझ्याजवळ टीम चांगली, ते पोरं देऊन जातात. त्या बेसवर माझ्या परिसरात अटॅचमुळे भैयासाहेबांनी मला 2017ला माझ्या कामाच्या जोरावर तिकीट दिलं होतं. अच्छा. आणि त्या बेसवर मी उमेदवारी केली होती. त्यानंतर निवडणुकीत माझ्यासमोर जो उमेदवार होता तो धनशक्तीवाला होता. मी खूप प्रयत्न केला, परंतु बऱ्याच गोष्टी, धमक्या, हे त्या गोष्टी झाल्यामुळे मी 517 मतांनी पराभूत झालो होतो. मी पराभूत झाल्यानंतर तो माझा पराभव स्वतः स्वीकारला आणि जनतेचा जो माझ्या बाजूने न दिलेला कॉल होता तो मी मान्य केला. दुसऱ्या दिवसापासून मी पुन्हा जोमाने की मी विचार केला की माझे कारण काय पडायची, आणि आणखी त्या कामाच्या बेसवर मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. आणि भैयासाहेबाच्या मुळे मी जी उमेदवारी मिळाली, मी त्याचा धन्यवाद मानतो. आणि नगराध्यक्षा सौ रत्नाभाभी रघुवंशी ह्या नगराध्यक्षा बनल्या. सत्ता आमची होती, पण मी नगरसेवक नव्हतो, तरी नगरसेवकासारखंच वागलो. आणि भैयासाहेबांनी, मी मान्य करतो की मला पूर्ण ताकद दिली की हिरालाल तुझ्या परिसरात जे असेल मी करून देईल, कारण की ते कर्तव्य होतं रत्नाभाभींचेही माझेही, की त्या लोकांनी मतदान केलंय आपल्याला. पराभूत झालो असलो मी ते काही मानत नाही, मी स्वतःला नगरसेवकच मानलं. मी पत्रकार म्हणून सभागृहात बसू शकलो असतो, पण मी एकही जनरल बोर्डला बातमीसाठी गेलो नाही. मी बातमी माझ्या प्रतिनिधी, पण मी गेलो नाही. हारलोय, हार मानायची. आणि जोमाने काम करून मी त्या परिसरात रस्ते असो, गटारी असो, सभामंडप असो, सोलर लाईट असो, ते भैयासाहेब आणि रत्नाभाभींच्या नेतृत्वातच काम केलं, कारण की मी त्यांच्या टीमचा एक सदस्य होतो. आणि आजही म्हणतो मी, ही निवडणूक आहेत पण आपले रिलेशन तेच राहतील, कारण की मी एक सर्वसामान्य माणूस आहे. ज्या माझ्या परिसरात 40 वर्षापासून एक रस्ता आहे, बूस्टर पंप, भोळा बजरंग व्यायामशाळा, तर कुंभार समाजाची सभागृह, हा रस्ता बनलाच नव्हता. प्रत्येक जण सांगायचं महामंडळाचं हे, पण त्या परिसराच्या लोकांना पावसाळ्यात चालता सुद्धा यायचे नाही. मोटरसायकल तर खूप दूरची गोष्ट होतं. त्या व्यथा मला
व्हायच्या की नाही हे आपण करायला पाहिजे. मी भैयासाहेबांना मागे लावून काही करून तो रस्ता बनवला. ही कामं मी केली. ही सर्व कामे केली असताना ऐन निवडणुकीत मी तर अभद्र युती म्हणलेला, जी लोकांना मान्य नाही, जी भैयासाहेबांचे जे विश्वासू त्यांना सुद्धा मान्य नाही. आणि आम्हाला एवढं काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी नाकारली गेली. नाकारली तर नाकारली, मी ते मान्य करतो. पण जी लोक निवडून आल्यानंतर 5 वर्ष आणि 3 वर्ष प्रशासक असे 8 वर्षात एक दिवसही प्रभागात आलेले नाहीत, लोकांना मान्य नसताना तुम्ही ते उमेदवार थोपले. आणि लोकांनी मला सांगितलं की हे बरोबर नाही, तुला उमेदवारी करावी लागेल. आता काका तुमचं मी तुम्हाला प्रश्न, तुम्ही मला खूप त्याच्यात टॉपिक्स मांडलेत, आपण एकेका विषयावर बोलूच. पण सगळ्यात पहिला माझा मुद्दा हा आहे की तुम्ही आता सांगितलं तुम्ही ज्या वॉर्डमधून आधी हारले होते तुम्ही त्याच्यातच परत लढताय. आणि असा दुसरा एरिया न बघता किंवा दुसऱ्या कॉलनीत न जाताना, तुमचा एरिया तुम्ही जसं म्हटले सगळे कामगार वर्ग आहे, स्लम एरिया आहे, डोंगरी भाग आहे, तरी तुम्ही परत त्याच्यातच का गेले? मी गेल्या 30 ते 32 वर्षापासून त्या परिसरात राहतो. मला तिथले प्रश्न माहिती आहे, तिथले लोक माहिती आहेत, त्याच्या अडीअडचणी माहिती आहेत. मी तो वार्ड सोडून गेलो, ह्या प्रभागाला वाली कोणी नाही. लागल्यास तर तुम्ही त्या परिसरात जावा, लोकांना विचारा, एवढं विचारा हिरालाल चौधरी हा कसा माणूस आहे, काय काम करतो, त्याची उत्तरं तुम्हाला तिथूनच मिळतील. आणि मला माझ्या परिसराचा विकास करण्यासाठीच ही उमेदवारी केलेली आहे. आणि मी दैनिक खानदेश गौरव म्हणून हा माझ्या वृत्तपत्र आहे, मी त्याचे संपादक आहे. मी रोज माझ्या वर्तमानपत्रातून समस्या मांडतो आणि त्या वाचा फोडतो. आणि मी ह्या वार्डातून उमेदवारी नाही करणार तर त्याच्यापेक्षा दुःख मला काही होणार नाही. दुसरे वार्ड भरपूर आहेत, पण मला माझ्या परिसरात डोंगराळ भाग आहे, गटारीचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याचशा अडचणीत. त्या सर्वच्या सर्व प्रश्न मी पूर्ण करेल एवढी त्या लोकांनाही खात्री आहे, मलाही खात्री आहे. आणि माझा एक स्वभाव आहे, दिलेला शब्द पाळतो आणि तो पूर्ण करतो. हीच माझी ओळख आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, एकदम गरीब घराण्यातून आलेला आहे. त्याच्यामुळे लोकांना ती पण माहिती की हिरालाल चौधरी हा आपल्याला सोडून कुठे जाऊ शकत नाही. मला नाकारली असेल उमेदवारी, मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब माजी मंत्री आणि संसद रत्न खासदार हिनाताई गावित यांचं नेतृत्व मी स्वीकारलं आहे. आणि त्यांच्याशी सुरुवातीलाच मी बोललो, मी ह्या गोष्टीवर निवडणूक लढणार आहे, फक्त आणि फक्त विकास. त्यावेळी मला तुमचा पूर्ण पाठिंबा पाहिजे विकास कामासाठी. त्यांनी मला शब्द दिलाय, तुम्ही जे जे कामं आणले ते सर्व करणार. मी तुमच्या समोर आज सांगतो, माझ्या इथून पाण्याची टाकी संजय नगर पासून तर थेट नवनाथ नगर पासून गवडीवाडा, कुंभारवाडा इथं ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मोठी योजना आहे, पण माझ्यासाठी अशक्य काहीच नाही. कारण की मी ज्या फील्डमध्ये काम करतो, माझ्या याच्यात अशक्य कुठल्याच गोष्टी नाही आणि ते मी करून राहणार. मी निवडून आल्यानंतर पहिलं काम करेल तर ते करेल, ते ड्रेनेज लाईन तिथून आणेल तर थेट आंबेडकर चौकातून पाताळगंगेत तिकडं घेऊन जायचे मला. तर तुम्ही जसं सांगितलं मला की मी तिथूनच पराभव झाला होतो, तिथूनच लढतोय, हे तर पहिली गोष्ट तर खूप तिला मानणं पडेल की तुमच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे. तर तुमची यावर्षी अशी काय स्ट्रॅटेजी जी तुम्ही मागच्या वर्षी नव्हती लावली की ती स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही हा इलेक्शन जिंकणारच? मला पहिले तर मी नवीन होतो, 2017 मध्ये राजकीय इतकी परिपक्वता नव्हती. ती गेल्या 8 वर्षात माझ्यात आली आहे. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, तर ह्या सर्व गोष्टी. आणि ही माझी निवडणूक नाही, ही जनतेची निवडणूक बनून गेली. त्याला कारण हे की काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी नाही दिली आणि न करणाऱ्यांना उमेदवारी दिली. हाच माझ्या मेन लोकांना न पटणारी गोष्ट आहे. मला घरी बसवायचा प्रयत्न केला, पण मी निर्णय घेतला की मला लोकांमध्ये जावं लागेल, लोकांसाठी लढावं लागेल. आणि आज अशी परिस्थिती आहे की ही निवडणूक जनतेने डोकावर घेतली आहे.
माझ्यासोबत तेही निवडणुकीला लागलेत की नाही, उमेदवार हिरालाल चौधरी असेल पण आम्ही सगळे प्रभागातले लोक उमेदवार आहेत. आता ही निवडणूक आम्हाला लढायची आणि मला खात्री आहे मी खूप मोठ्या मताने निवडणूक लढून जिंकेल एवढी मला लोकांमध्ये, मी आज प्रचारादरम्यान जातोय तो प्रतिसाद पाहतोय, तो अत्यंत आक्रमक आणि जोरदार की नाही हक्काचा माणूस निवडून आणायचा आहे हे सर्वांनी सांगितलंय आणि मी या निवडणुकीत 100% जिंकेल एवढी मला खात्री आहे. काका, आता तुमच्या वॉर्डमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली आहे की मागच्या वर्षी तुम्ही चंदू भैयांकडनं उभे होते आणि तुमचे जे विरोधक होते ते हिना गावितच्या पॅनलकडनं उभे होते. यावर्षी सिच्युएशन पूर्ण उलट झाली आहे. तुम्ही हिना गावितकडनं उभे आहेत आणि समोरच्या व्यक्ती हे चंदू भैयांकडनं उभे आहेत. हा ट्विस्ट लोकांना कसा वाटतोय? ही निवडणूक फार रंगतदार राहणार आहे. त्याला कारण आहे की मागची जी जोडी होती निवडणुकीची त्यावेळेस माझे जे समोर उमेदवार होते ते जिंकले होते आणि मी पराभूत झालो होतो आणि तीच जोडी यावेळेस आहे. पण आता निकाल उलटा लागेल, मी जिंकेल आणि त्यांच्या पराभव होईल एवढी मला खात्री आहे. आणि मी जे मुद्दे घेऊन जाणार आहे निवडणुकीत, माझा जो कामगार लोकांचा परिसर आहे हा अतिक्रमण आहे. अच्छा, अतिक्रमण परिसर आहे. याला सिटी सर्वेत आणवण्यासाठी मी गावित साहेब, हिनाताई, कारण की हिनाताई आता ठीक आहे त्या पराभूत झाल्यात पण भविष्यात त्या खासदार बनणार आहेत. हा जो विषय हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. बरोबर. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आमदार गावित साहेब आहेत, त्यांना सोबत घेऊन हिनाताईंना घेऊन, कारण की हिनाताईंचं एवढं वजन आहे त्या पराभूत मोदी साहेबांकडे, तो विषय घेऊन मी माझ्या पूर्ण परिसर सिटी सर्वेत आणेल आणि गवाही देतो आणि ते शब्द पूर्ण करेल. दुसरा मुद्दा, बऱ्याच लोकांना माझ्या परिसरात घरं नाही आहेत. अच्छा, पंतप्रधान आवास योजनेतून सर्वाच्या सर्व लोकांना ज्यांच्याकडे घरं नाहीत त्यांना पंतप्रधान घरकुल योजनेतून मी सर्वांना घरं मिळवून देणार आहे. अच्छा, आणि हे तर मोठे प्रश्न आहेत, छोटे छोटे तर खूप आहेत. गटारी नाही आहेत, रस्ते नाही आहेत. मी काही ठिकाणी प्रचारादरम्यान खूप अंधार दिसलं. बरोबर. त्या परिसरात सगळीकडे, कारण की ते खांब लावू शकत नाही, डोंगराळ आहे, तिथं सर्वच्या सर्व ठिकाणी सोलर लाईट बसवून देणार आहे. जिथं जिथं अंधार असेल ते 50 लागो 100 लागो, मी गावित साहेबांच्या आमदार निधीमधून, DPDC मधून, हिनाताईच्या विशेष निधीतून मी ते सर्व कामं मार्गी लावणार आहे. काका, तुम्ही आता विषय केला हिना गावित, डॉक्टर साहेबांचा विषय केला, तर त्यावरून एक माझा विषय लक्षात आला की मागे काही दिवसांमध्ये नंदुरबारमध्ये खूप अफवा म्हणता येईल किंवा खरं ते आम्हाला माहिती नाही उडली होती की कुठे ना कुठे महायुतीचं चर्चा चालू होतं. त्याच्यावरचं सत्य काय आहे? मी त्याच्यावर जास्त बोलू शकत नाही, कारण की आता 5-7 दिवस झाले मला भारतीय जनता पार्टीत प्रवेश यायला. पण ही विरोधकांची चाल होती. अच्छा, की लोकांना आणि उमेदवारांना संभ्रमात टाकायचं. जे भारतीय जनता पार्टी उमेदवारी करत आहे की हा संभ्रम झाला त्यांना उमेदवारच मिळणार नाही. बरोबर. कारण की आम्ही हिना गावितांचं वक्तव्य ऐकलं होतं, ते बोलले होते, क्लिअर बोलले होते की इथे कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही. तरीही अशी अफवा उडली, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला मी. हिनाताईंनी उत्तर माझ्या पक्षप्रवेश सोहळा ठेवला होता आणि तो भव्य दिव्य पक्ष सोहळा मी माझ्या परिसरात ठेवला. बघितला मला गावित साहेबांनी सांगितलं की तुम्ही प्रवेश करून घ्या. म्हटलं नाही ताई, मी करेल तर माझ्या परिसराच्या लोकांच्या समोरच करेल, कारण की ते लोक मला निवडून देणार आहेत. मी त्यांच्या समोरच पक्ष कोपऱ्यात प्रवेश करणार नाही. मी त्या माझ्या पक्षप्रवेश सोहळ्यात माझी भूमिका मांडली की मी का भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे आणि गावित साहेब हिनाताईचे नेतृत्व का मान्य केलं आहे त्याची कारणं सांगितली. आणि त्या दरम्यान सुद्धा सांगितलं, मी जसं भैया साहेबांकडे एकनिष्ठ होतो, माझी ओळख पूर्ण कोणालाही विचारा की मी एकनिष्ठ होतो, म्हणजे त्यांना सुद्धा वाटलं होतं की मी BJPत जाईल हिनाताईंना. बरोबर. त्यांनी प्रयत्न केले पण शेवटी पण नाइलाज होतं, माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण की मला लोकांसाठी जावं लागलं. आणि मी त्या सभेत सुद्धा सांगितलं, जसं तिकडे एकनिष्ठ राहिलो, मी आता गावित साहेब हिनाताईंचं नेतृत्व स्वीकारलं आहे, इथंही त्या याच्याने एकनिष्ठ राहील. निवडून आल्यानंतर मी जे तुमच्या समोर जे मुद्दे दिलेत, ड्रेनेज लाईन, सोलर लाईट, गटारी, ते सर्वचे सर्व पूर्ण करेल. न केल्यास पुढच्या निवडणुकीत तुमच्या समोर मतं मागायला येणार नाही, हे मी तुम्हाला आज शब्द देतो. आता तुम्ही मला
रत्नाभाबींचा विषय केला, चंदूभाईंचा विषय केला, तर मला त्याच्यात प्रश्न असा आलाय की यावर्षी तुमच्या बीजेपीचा जो सेनापती आहे, ज्याला आपण नगराध्यक्ष पण म्हणतो, ते नवीन चेहरा आहेत, अविनाश भाऊ माळी. आणि दुसऱ्या बाजूला रत्नाभाबींत आहेत, त्या खूप म्हणजे गावात त्यांच्या चर्चा आहेत, खूप वर्षापासून आहे. मागच्या वर्षी ते नगराध्यक्षपदी होत्या. तर अविनाश माळी यांचं तुम्हाला काय वाटतं की हे कसं इलेक्शन जिंकू शकता का? अविनाश भाऊ माळी हे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार आहे. एक सुशिक्षित, आध्यात्मिक आणि तरुण वर्ग असलेला एक युवा नेता आहे आणि त्यांची उमेदवारी ही योग्य आहे. त्यांचे कामही शहरात, आणि मला खात्री आहे की अविनाश भाऊ माळी हे मोठ्या लीडने नंदुरबारचे नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील आणि आम्ही जेवढे उमेदवार आहे रक्ताचे पाणी करू पण त्यांना निवडून आणू, असं मी तुम्हाला गवाही देतो. म्हणजे एकंदरीत नंदुरबारमध्ये परिवर्तन होऊ शकतो. 100% होईल. 100% होईल, मला खात्री आहे. एवढा कॉन्फिडन्स आहे हो काका. मला तर सांगा, तुम्ही मला म्हटले की माझा मागच्या वर्षी पराभव झाला तरी मी पुन्हा तिथूनच लढतोय, पक्ष चेंज करून लढतोय पण तिथूनच लढतोय. तर मला एक सांगा, आजकालचे पोरं खूप डिप्रेसिंग वगैरे मध्ये असतात की मला डिप्रेशन झालं, मी सुसाईड करून घेईल, मी हे करून घेईल. तुमचा एवढा मोठा हार झाल्यानंतर तुमच्यामध्ये असा कसा कॉन्फिडन्स आला? तुम्ही युथला काय मेसेज देणार की बाबा तुम्ही माझ्याकडनं शिका आणि तुम्ही पण लढा? मी तरुणांना एकच सांगेल, इथपर्यंत मी जो आलो ती खूप मोठी लढाई आहे, संघर्षाची लढाई आहे. मी आजही पत्रकारितेत आहे आणि संघर्षातून आलेलो आहे. एवढा सहजासहजी हार मानायची नाही, कारण की तुम्ही हे संघर्ष पेलले तर तुम्हाला यश पूर्ण येईल. आणि मी माझे उदाहरण देतो. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो आणि माझा हा संघर्ष आतापासूनच, सुरुवातीपासूनच आहे. मी चुकून राजकारणात आलो. समाजकारण माझी आवड होती. मी पत्रकारितेच्या माध्यमातून अधिकाऱ्याशी माझे रिलेशन होते. छोटे मोठे प्रश्न माझ्या लेवलला मिटवून घ्यायचे. बरोबर. मी बऱ्याच महिलांना, ज्येष्ठ महिलांना याचा लाभ मिळवून दिला आहे. संजय गांधीचा मिळवून दिला आहे. आणि पोलीस स्टेशन असो, नगरपालिका असो, लाईट लावून दे, पोल लावून दे, ते केलेलीच कामं. त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो. काही मित्रांना लावून त्या डोंगरावर पावथऱ्याने त्या बनवल्या. आणि सिव्हिल असो, हे असो, आमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. पण एकंदरीत मला वाटलं की हे जे करतोय मी कमी पडतोय. आपण राजकारणात आलो, एखाद्या राजकीय नेत्याच्या संपर्कात आलो तर आपण जास्तीत जास्त निधी आणून आपल्या वार्डात विकासाचे कामं करू शकतो. आणि तेच माझ्याजवळ झालं. मी भैयासाहेबांच्या याच्यात आलो आणि खूप कामं करू शकलो. बरोबर. त्या जोरावरच मी आता ही नवीन उमेदवारी केलेली आहे की आणखी बरीचशी कामं राहिलीत ती गावित साहेब आणि हिनाताईच्या माध्यमातून. आणि मला खात्री आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत असून त्याच्यामुळे हिनाताई, गावित साहेबांना लावून मी विशेष निधी माझ्या वार्डात जास्तीत जास्त आणेल. कारण की मला ते माहिती कसं आणतो, कारण की मी एका वर्तमानपत्राच्या संपादक आहे आणि पत्रकार संघाचा अध्यक्ष सुद्धा आहे. तर त्या सगळ्या माहिती मला आहेत. DPDCतला निधी, आमदार निधी, मुख्यमंत्री साहेबांकडनं विशेष निधी, या सर्व गोष्टी आणून मी माझ्या परिसराचे कुठलंही काम राहू देणार नाही. मी तुमच्या स्टुडिओत येऊन तुम्हाला, जनतेला आश्वासित करतो, मी सर्व कामं पूर्ण करेल. नक्की काका. तुमचं हे आता तुम्ही जे म्हणताय मी लोकांना सांगतोय तुमच्या स्टुडिओमध्ये, हा रेकॉर्डिंग लोकांकडे तर नेहमी परमनंट राहणार आहे. तर तुम्ही तुमचे शब्द पूर्ण करणार आम्हाला खात्री आहे. 100%. तर काका, आता इलेक्शन तर खूपच जवळ आलंय, तर तुमचे प्रचार वगैरे कसे चाललेत? कोणत्या स्टेजवर आता प्रचार? आणि यावर्षी काय युनिक वे तुम्ही करताय प्रचारासाठी? मी 16 तारखेला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 17 तारखेला उमेदवारी दाखल केली. आणि माझा प्रचार हा माझं काम आहे. मी जी केलेली कामं आहेत ते लोकच माझ्यात प्रचार करत आहे. मी 2 दिवसापासून प्रचाराला सुरुवात केली आहे. माझा पहिला टप्पा आहे की आपण लोकांच्या घरात जावं. मग मी हिरालाल मगन चौधरी प्रभाग 19 अ मधून उमेदवारी केलेली आहे.
सौ शोभाताई सुरेश चौधरी प्रभाग ब मधून माझ्या सोबतीला आहेत. आणि तिसरं नगराध्यक्ष उमेदवार अविनाश भाऊ माळीक हे आहेत. आम्ही हे तिघ नाव लोकांपर्यंत जात आहोत की आम्ही अशी उमेदवारी केलेली आहे. प्रत्येक घरात जाऊन विनंती करत होम टू होम माझा पूर्ण प्रचार झाला आहे. माझा परिसर आहे मोठा मारुती परिसर, सोनी विहीर, श्रीराम चौक, भेतरवाडी, नवनाथ बाबा नगर, संजय नगर, गवडीवाडा, कुंभारवाडा हा सगळा परिसर माझ्या होम टू होम फिरला गेला आहे. माझ्या थोडा मोठा मारुती आणि भोळा बजरंग व्यायामशाळा हा एवढा प्रभागाचा माझा परिसर आहे. 100% सर्वचे सर्व कामगार लोक आहेत, मोलमजुरीवाले आहेत. माझा असा परिसर आहे. माझा विचार चालला आहे की 27 तारखेला खूप मोठी रॅली काढावी, प्रचार रॅली. ते सुद्धा माझे बोलणं चालू आहे. कॉर्नर सभा घ्यायच्या चालल्या आहेत. जसं आता वेळ कमी आहे, परंतु माझा प्रचार हे सर्व परिसरातले नागरिक करत आहेत, तरुण वर्ग करत आहे. मला तो सर्वात मोठा बेनिफिट आहे. कारण की ही निवडणूक त्यांनी आता स्वतःच्या डोक्यावर घेतली आहे आणि स्वतः उमेदवार आहेत. हा एकमेव त्यांनी ठरवून ती त्याचा प्रचार सुरू आहे आणि मी तर जातोच आहे प्रचारात. काका आता नाही, आम्ही असा प्रश्न होता लोकांचा की इलेक्शन खूपच लवकर लागून गेलं, तर तुम्ही ॲज अ उमेदवार आम्हाला सांगा की ही जी इलेक्शन आता लागलंय हे खूपच लवकर लागून गेलं आणि तुम्हाला प्रचार करायचा मला वाटतं 10 का 12 दिवसच मिळालेत, तर हे एका नगरसेवकासाठी चांगलं आहे का खराब गोष्ट आहे? मी निवडणूक लागली हे कधी, मी रोज लोकांमध्ये असतो. मी 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 स्वतःपुरता बोलेल आणि मग नंतर मी ते इतर उमेदवारांबद्दल की निवडणुकीपुरतं जाणं आणि लोकांमध्ये राहणं आपल्यासाठी ते परिसरातील नागरिक महत्त्वाचे आहेत. निवडणूक ही 10 दिवस असो 12 दिवस असो, ही तो पिरियड असतो, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. पण सतत जो माणूस लोकांमध्ये असतो ना त्याला कुठलीही अडचण येत नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला दोघी पक्ष असो, मागे काँग्रेस असो किंवा आता भारतीय जनता पार्टी, त्यांनी लोकात राहणाऱ्या माणसाला उमेदवारी दिलेली आहे. तर तो कमी पिरियड बी असला पण तो माझ्यासाठी भरपूर आहे. आणि इतर बद्दल बोलेल की ते खरं आहे की थोडा कमी वेळ मिळाला आहे. तुम्ही आता परत त्याच वॉर्डमधून उभे राहतायत, तर त्या वॉर्डसाठी तुम्ही ज्या लोकांसाठी कामं केलेत, काय काय कामं केले काका तुम्ही? मी तुमच्या टीमला आव्हान करतो की तुम्ही प्रभाग 19 मध्ये जा. मी परिसर सांगितला, कुंभारवाडा, गवडीवाडा, संजय नगर, भोळा बजरंग व्यायामशाळा, मोठा मारुती परिसर, भेतरवाडी, नवनाथ नगर. तिथं जाऊन केलेली कामं लोकांना विचारा. मी बोलण्यापेक्षा तुमची टीम पाठवा आणि त्या परिसरात केलेली कामं तुम्ही पाहून या. लोकांना विचारा, मी सांगत नाही. लोक तुम्हाला बरोबर सांगतील की हिरालाल चौधरीने काय कामं केले आहेत आणि कोणी काय काम केलं. मी कोणावर टीका करणार नाही आणि माझ्या तो स्वभावही नाही. हां, तर आपण आपली टीम पाठवा, आपल्याला लक्ष देऊन जाईल आणि ते लोकांना दाखवा. मी तर माझी बढाई स्वतः मारेल. तर त्या न करण्यापेक्षा, मी पत्रकार आहे त्याच्यामुळे मला कळतं. तर तुम्ही स्वतः टीम पाठवा त्या परिसरात आणि लोकांचे ते ठीक आहे विकास कामं, पण हा व्यक्ती तुम्हाला कसा वाटतो. मी सुखदुःखात, मी सत्यनारायणची पूजा सुद्धा सोडत नाही माझ्या परिसरात. काही असो, सुख असो दुःख असो, मी माझ्या आपलं मानतो त्या लोकांना. कारण की मी त्या तिथून आलोय, मला त्या लोकांची जाणीव आहे. कारण की मी एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. त्यांच्या व्यथा मला माहिती आहे आणि मी आज इथपर्यंत त्या लोकांच्या आशीर्वादामुळे आलेलो आहे. आणि हे निवडणूक जे असेल ते, पण मी सदैव त्यांच्या जे काही अडचणी असतील समजतं ते सोडवेल, कारण की तो माझा पिंड आहे. काका आता मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो, आता आपण इथे आपला इंटरव्ह्यू संपू. तुमच्या प्रभागातले जे वोटर्स आहेत त्यांना तुम्ही तुमच्याकडनं काय मेसेज द्यायचा असेल तर तिकडे तुमचा कॅमेरा आहे, तुम्ही त्यांना देऊ शकता. सर्वप्रथम मी प्रभाग 19च्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की मी भारतीय जनता पार्टी कमळचं फूल या निशाणीवर उमेदवारी केली आहे. माझ्यासोबत शोभाताई सुरेश चौधरी यांनी सुद्धा कमळाच्या फुलाची उमेदवारी केली आहे. नगराध्यक्ष म्हणून
अविनाश भाऊ माळी यांनी उमेदवारी केली आहे. आम्हाला तिघांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन करतो. मी केलेली कामं त्या जोरावर मी मागच्या निवडणुकीत उमेदवारी केली होती, पण पराभूत होऊन सुद्धा मी दुसऱ्या दिवसापासून तुमची सेवा केली आहे हे तुम्हाला सुद्धा ज्ञात आहे. आणि गेल्या 8 वर्षात 5 वर्ष 2017 ते 22 हा कार्यकाळ होता, 3 वर्ष प्रशासक होतं. ते 8 वर्ष मी तुम्हाला एकही दिवस असं झालं नाही की मी तुमचा संपर्क तोडला नाही. जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनी किती वेळा आपल्या प्रभागात आले, सुख दुःखात आला, हाच एकमेव विचार करा आणि त्या बेसवर मला कमळच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. मी जे ह्या मुलाखतीत दिलेले जे शब्द आहेत ते सर्वच सर्व करेल. आणि एक मुद्दा त्या मुलाखतीत राहून गेला होता की नवनाथ नगर परिसरात जो तलाव आहे, तो तलावात तो जो गाळ आहे, त्या गाळामुळे बऱ्याचशा समस्या त्या परिसरात आहेत. तो सर्व गाळ काढून भराव करून तिथं लहान मुलांसाठी खेळणे, गार्डन हे सुद्धा बनवून देणार आहे. मी हा तुम्हाला शब्द देतो. फक्त ह्यावेळी काम करणाऱ्या माणसाला मतदान करा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.